ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे प्रतिमा महिपतला बघितल्यानंतर खूप घाबरलेली असते। प्रतिमा छोट्या मोठ्या गोष्टीला घाबरत असते आणि तिने अन्न पाणी सोडलेलं असतं आणि तिला फक्त महिपत आणि त्याने फेकलेल्या तोंडावर जाळलेलं लाकूड दिसत असतं आणि ही सिच्युएशन तिच्या सामने सारखी उभी राहते। इकडे अर्जुन सायलीला बोलतो, आपण प्रतिमा त्याची तब्येत बरी नाही, तिला बघायला जाऊया का? आणि तिकडे प्रतिमा ही रविराजना बोलत असते की मला सायलीला भेटायचं आहे। इकडे प्रिया खूपच नाटक करत असते की आई जेवणा पोटभर खाना, पण प्रतिमा तिच्या हातचं काहीच खात नसते आणि उलट तिथे प्रिया प्रतिमाला मारण्याचे सर्व प्लॅन करत असते। प्रियाने जेवणाचं ताट आणलेलं असतं आणि त्याच्यामध्ये झोपेच्या गोळ्याही टाकलेल्या असतात। प्रियाने दिलेले जेवण जेवून पण त्याने उलटी करून ते जेवण बाहेर काढलेले असते। तरी सुद्धा प्रिया तिथे थांबत नाही, उशी घेऊन तोंड दाबून मारण्याचा प्रयत्न करत असते। तेव्हा तिथे प्रतिमाने केलेल्या आरडाओरडामुळे सगळे आलेले असतात आणि प्रिया बोलते, मला माहित नाही आई अशी का करते, आणि प्रिया सगळ्यांना सांगते की आईला भास होतात। तेव्हा इथे नागराज प्रियाला बोलतो, आता आपण काय करायचं? इकडे नागराज महिपतला भेटतो आणि तो बोलतो की प्रतिमाने तुला ओळखलेला आहे। तेव्हा इथे महिपत नागराजला बोलतो, मी प्रियाला प्रतिमाला मारण्याची सुपारी दिली होती, तरी पण प्रतिमा जिवंत आहे। तेव्हा इथे महिपत नागराजला सांगतो की आता आपल्याला प्रतिमाला जिवंत ठेवायला नाही पाहिजे, चुकून मी तिच्या समोर आलो तर मी तिला आठवेन, त्याआधीच तिचा प्रतिमाचा काटा काढला पाहिजे। त्यामुळे महिपत नागराज दोघेही ठरवतात। तेव्हा इथे महिपत प्रियाला बोलतो, तू तिथे जवळ असून पण तिचा काटा काढू शकत नाही। तेव्हा प्रिया बोलते, मी तिचा काटा काढू शकत नाही, किती पण प्रयत्न केलं तरी पण ती जिवंत आहे, कुठलं नशीब घेऊन आले जन्माला काय माहीत। तेव्हा इथे नागराज आणि प्रिया घरी जातात, पण महिपतला काही झोप लागत नाही। तो घाबरतो की प्रतिमाने जर आपलं स्केच बनवायला लावलं आणि ती लोक माझ्यापर्यंत पोचली तर माझं काही खरं नाही आणि 22 वर्षापूर्वी जो कांड केला मी तो सगळा बाहेर येईल। अर्जुन किल्लेदार आणि रविराज मला आयुष्यभरासाठी खडी फोडण्यासाठी जेलमध्ये टाकतील। तेव्हा महिपत बोलतो, आताच्या आता मला प्रतिमाचा काटा काढला पाहिजे। तेव्हा महिपत ठरवतो की आपल्या माणसाला बोलवतो आणि तो बोलतो, ह्या बाईला मारून टाकायचं आहे, आणि प्रतिमाचा फोटो नागराजकडे मागून घेतो आणि नागराजला बोलतो ती माणसं रात्री येतील, फक्त दरवाजा उघडा ठेवायचा आणि प्रतिमा कुठे झोपते तो रूम दाखवायचा आणि तुम्ही तुमच्या रूममध्ये जायचं, पण तुमच्यावर काही आळ येणार नाही। तेव्हा नागराज बोलतो, नाही ना, माझं नाव तू नाही घेणार ना? तेव्हा महिपत बोलतो माझी माणसं घ्यायची आणि दार खोलून त्यांना ते रूम दाखवायची। नंतर इथे महिपत नागराजला फोन करून सांगतो की माणसं तिथे पोचली आहेत, त्या माणसांना आतमध्ये घे। तेव्हा नागराज त्या माणसाला दरवाजा खोलून आतमध्ये घेतो, पण त्या रूममध्ये अंगावर घेऊन तिकडे प्रिया झोपलेली असते आणि अंगावर तिचं पांघरूण असतं, पण ती लोक काय बघत नाहीत आणि उशी घेतात आणि प्रियाच्या तोंडावर दाबायला सुरुवात करतात, पण प्रिया आपला कसाबसा जीव वाचवते आणि बाजूला पाण्याने भरलेला मग असतो तो त्यांच्या डोक्यावर घालून ते माणसापासून आपला जीव वाचवते आणि तिकडे वजनदार वस्तू घेऊन त्या गुंडांना मारते आणि ती बोलते मला मारायला आलात तुम्ही, कोणी सुपारी दिली ते सांगा तुम्ही, आणि तिथे नागराजचं नाव सांगितलं जातं। तेव्हा प्रिया बोलते, नागराज मला का मारेल? ते दोघंही तिथून पळून जातात आणि जाता ते गुंड बोलतात, आम्ही तुम्हाला मारायला नाही आलो, आम्ही प्रतिमाला मारायला आलो होतो। पण सायली आणि अर्जुन दोघेही प्रतिमाला बघायला आलेले असतात। तो इथे अर्जुन सायलीला बोलतो, तू प्रतिमाबरोबर तिथेच थांब, आणि तो अर्जुन सायलीला सांगतो की मला घरी जायचं, माझ्या उद्या एक केस आहे। तो इथे सायली बोलते, प्रतिमात्या तुमची इच्छा असेल ना, मी तिकडे झोपायला येते। इकडे प्रतिमा प्रियाच्या रूम मध्ये झोपलेली असते। जेव्हा सायली तिच्याबरोबर झोपायला तयार होते तेव्हा ती आपल्या स्वतःच्या रूम मध्ये जाऊन झोपायला जाते आणि सायली तिला अंगाई गाऊन तिला झोपवण्याचा प्रयत्न करत असते, पण नागराज घाबरून घाईघाईने प्रियाची रूम त्या माणसांना दाखवत असतो। पण नागराजला माहित नसतं की सायली प्रतिमाच्या तिच्या रूम मध्ये झोपलेली आहे, पण त्या गुंडांना तिकडे त्या रूम मध्ये जातात, पण तिथे प्रिया झोपलेली असते, पण प्रियाने त्या गुंडापासून कसाबसा जीव वाचवलेला असतो, पण ते गुंड निघून गेलेले असतात, पण प्रियाला कळतं की ते प्रतिमाला मारायला आलेले असतात। तेव्हा प्रिया नागराजला विचारते, तुम्ही मला मारायला गुंड पाठवले होते का? तेव्हा नागराज बोलतो, नाही, ते महिपतचे गुंड पाठवले होते। तेव्हा प्रिया सांगते, त्यांनी नाव तुझं सांगितलं होतं। तेव्हा नागराज समजतो की महिपतने पण प्लॅन केला आहे, त्याने स्वतःचं नाव कुठे येऊ द्यायला नको म्हणून त्याने माझं नाव सांगितलं आहे हे नागराजला कळलेलं असतं। असं नकळत होताना सायली प्रतिमाला पाहायला आल्यामुळे प्रतिमाचा जीव वाचलेला असतो आणि महिपतच्या गुंडाने प्रियाचा काटा काढायचा हे ठरवलेलं असतं।
पण कसा बसा प्रियाने स्वतःचा जीव वाचवलेला असतो आणि इथे महिपत सुद्धा नागराज आणि प्रियाच्या जीवावर उठलेला असतो. आणि माझं नाव प्रतिमाने घेतलं, तुमचे नाव पण सुद्धा पुढे येणार. मी तुम्हाला शांतपणे जगू देणार नाही हे सांगितल्यामुळे महिपत आणि प्रियाचा आणि ते दोघंही घाबरलेले असतात.